अगं सगुण, आता कशासाठी ही आरती? आमच्या अशा मोहिमा रोजच होतील. सारखी सारखी ओवाळणार आहेस का? मग काय झालं, सौराज्यातील दिवं तुमच्यामुळे पाजळल्या ती, मग त्याच दिव्यांनी तुमचं कौतिक नका का कराया? तुम्ही एवढा लौकिक गाजवायचा, मी आम्हाला फुकट कौतिक बी करता येईना भाई. लौकिक छत्रपती महाराजांचा तो आम्ही फक्त राखतो आहोत. अव राखायला बी वाघिणीचं काळीज लागतंय. एक बोलू करा निसब, तुमच्या आबासाहेबांनी म्हणजेच स्वराज्याच्या सरसेनापतींनी तुमचं नाव तारा ठेवण्याऐवजी ना सावित्री ठेवायला पाहिजे होतं बघा. अक्षी सावित्री आणि राजांचं प्राण राखलं सा. पण यात आमची काहीच करतूत नाही. खरी करतूत आहे ती राणी चेन्नम्मांची. त्यांनी जीवावर जोखीम घेऊन आम्हाला दिलेलं वचन पाळलं. राजांच्या केसालाही धक्का लागू दिला नाही त्यांनी. राजे दक्षिण देशी रवाना झाले. आता आम्ही स्वस्थ झालो. आता पुढचे मार्गक्रमण आई भवानीच्या आशीर्वादाने सुखरूप व्हावे. मूर्त्या मेल्या. अरे हा, खोलीत बंद केलंस वय रे मला. अरे रातभर अंगाला इतकं डसवलं की अंग केवढं सुजलंय ते बघ माझं. तुला बंद केलं मी खोलीत कवा? अरे माझ घरात मी आलते तवा. अगं ती जर खोली बंद नाही केली तर कुणी बी दुश्मनाचा हेरीन आणि खलबत खाण्यातल्या समध्या गोष्टी ऐकन ना. अरे मूर्त्या, पर मला अडकवलंस की तिथं. असं होय. पर भीमाबाई, मला एक सांगा, तुम्ही त्या दालनात काय करत होता? साफसफाई करायला आलते. कळत नाही वय सांगितलेला? अव कुठे आहेस तुम्ही? आलो आलो. तुझ्या बरोबर राहिलो ना तर तिकडे सगळी माझी कामं खोळंबतील. नारा मूर्त्या, चाललो ते. हड 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 हड. हुजूर, हुजूर दया करो हुजूर. तुम्ही वादा केला होतात की राणी अम्मा आणि युवराजांना काही होऊ देणार नाही म्हणून. हुजूर, अपनी जबान याद रखो हुजूर. बेटो, अब क्या कर रहे हैं क्या नहीं ये हम अच्छे से जानते हैं. तुम बीच में टांग मत अड़ाओ टिमन्ना. अगर राजा राम का पता नहीं मिला तो उसे उसकी सजा भुगतनी पड़ेगी. पूछो इससे वो कंदरा कहाँ है और कहाँ पे निकलता है. त्यापेक्षा आपण आमचा जीव घेतलात ना तरी चालेल बघा. अहो राणी अम्मा, वेडेपणा करू नका हो. अहो इथं आपल्याला वाचवायला ते मराठे येणार नाहीयेत हो. अहो राणी अम्मा, इथं प्रत्येक जण आपलाच स्वार्थ बघतोय हो. ते राजाराम राजे इकडे आले, त्यांनी आपला स्वार्थ बघितला. आता तुम्ही आपला स्वार्थ बघा हो. ही लढाई स्वार्थासाठी नसते बघा अण्णा. छत्रपतीने स्वराज्य निर्माण केलं ते कुठल्याच स्वार्थासाठी नाही हो. पण आपला संबंधच काय त्या स्वराज्याशी म्हणतो मी हो. आज आम्ही मरणाच्या दारात ताट मानेने उभे आहोत ना, हाच आमचा संबंध बघा. हे जीव उधळण्यातले मोल आपल्याला नाही कळणार हो अण्णा. हे वेड आमच्या नसा नसात छत्रपतींनी भरलंय. आज जर आम्ही मान झुकवली ना अण्णा तर आमच्या पुढच्या पिढ्यांना पाठीचा कणाच उरणार नाही बघा. आऊआ, काही झालं तरी मामा राजेंचा पत्ता सांगू नका. आम्ही सुद्धा जीव ठेवू इथे तुमच्यासोबत. बघितलं अण्णा, हे दिलं आम्हाला छत्रपतींनी. तुम्हाला असं वाटतं ना अण्णा की तुम्ही राज्याचं हित पाहता म्हणून? मग फक्त एकदा आमच्या नजरेला नजर भिडवून पहा आणि सांगा आम्हाला की तुम्ही जे करताय ते योग्य आहे का नाही ते. तुम्हाला काय हो, साक्षात दिलीपतीला पण हे शक्य नाही बघा. नादान औरत, क्यों अपनी मौत को न्योता दे रही हो? एक बात समझ लो अच्छी तरह से, अगर राजा राम का पता ना मिला तो बेदनूर की सारी रयत को इसकी कीमत चुकानी पड़ेगी. बताओ वो कायर राजा राम कहाँ छुपा है, बताओ. मराठे कायर नाहीत बघा.
पण तुझ्यासारख्या भेकडाच्या हाती सापडण्यासाठी ते जन्मले पण नाही तो. रानी चन्नम्मा, हुजूर माफी चाहता हूँ हुजूर, बख्श दीजिए. हुजूर, हुजूर आलीजा हजरत जी का हुक्म है कि राजाराम उस गुफा से तुंगभद्रा के तट पर निकलने वाला है. ये देखो. जो आप लोग देख नहीं सकते वो आलीजा देख लेते हैं. जो आप लोगों की समझ के बाहर है वहां उनकी सोच शुरू होती है. चलो, तुंगभद्रा नदी के तट पर गश्त बढ़ानी होगी और कुछ हशम उस कंदरे में घुसकर राजा राम को घेर लो. आज वो बचना नहीं चाहिए. तुंगभद्रा किनारी वेढा पडलाय. राजे दुश्मनांच्या घेऱ्यात अडकलेत. त्या जुल्फिकाराची 100 भरली आज. त्याच्या पापाचं माप त्याच्या झोळीत ओतायला हवं. अमात्या सेना सज्ज करा. चला. शंकराजी, आपण इकडे अहो राजे तिकडे दुश्मनांच्या वेड्यात अडकले आणि आपण इकडे निघून आला. अमात्य, ऐकावं. ऐकण्याचं बोलण्याचं वक्त हा नव्हे. दौलतीचे प्रश्न आपल्याला मोठे वाटत असतील तर आपण ते सोडवत बसावे. पण आम्ही जुल्फिकाराच्या मागे जात आहोत. राणीसाहेब, त्याची आता आवश्यकता नाहीये. म्हणजे हे बघा अमात्य, राजांना मुघलांचा वेढा पडला हे सत्य आहे, पण काय शंकराजी, राजांना मुघली वाटेवर नेलं जात असेल तर आत्ताच्या आता आम्हाला ती वाट दाखवा फक्त. त्या वाटेवर प्रत्येक यवनाचे तुकडे तुकडे करून मराठ्यांचा धनी सोडवू आम्ही. पुरतं ऐकावं राणीसाहेब. सल्तनतीला वेढा पडला तेव्हा रूपाजी भोसलेंनी प्रयत्नांची शर्त केली. सारा यवन आपल्या अंगावर घेतला पण राजांच्या केसांना धक्का लागू दिला नाही. राजे सुखरूप आहेत राणीसाहेब. रूपाजी भले बहादर. जास्त बोललात राणीसाहेब. बाजी प्रभूंप्रमाणे रूपाजी भोसलेंनी आपल्या छातीचा कोट केला आणि त्या अवधीत बहिर्जी घोरपड्याने राजांना खांद्यावर घेऊन तुंगभद्रा पार केली. ढाली तलवारी टाकून राजांनी वेषांतर केलं. दुश्मनास भणक सुद्धा लागू दिली नाही. राणीसाहेब, राजे जिंजीच्या मार्गावर आहेत. काळजी भेटली एकदाची. नाही अमात्य, तुर्तास आपण तसं म्हणू शकत नाही. म्हणजे बेदनूर प्रांतीय राजे होते तेव्हा राणी चेन्नम्मांचं संरक्षण होतं त्यांच्या भोवती. भक्कम कोट होता. परंतु आता जिंजीस राजे पोचे पावे तो त्या जुल्फिकाराच्या पाठलागाची भीती आहेच. राणी चेन्नम्मांच्या उपकारांचं ओझं आहेच. पण आता आपल्याला डोळ्यात तेल घालून राजांच्या वाटेवर नजर ठेवावी लागेल. राणीसाहेब, राजे तर अलगद सुटलेच, परंतु राणी चेन्नम्मा शत्रूच्या कसाट्यात अडकल्या. आइए आइए तमन्ना जी, समझ में नहीं आता आपकी क्या खिदमत करे. इतनी हिमाकत जो दिखाई है आपने. हुजूर, दिल्या वचनाला आम्ही जागलो की हो. त्या राजा रामाचं बखोटं धरून त्याला आम्ही तुमच्यासमोर म्हणजे त्या जुल्फिकारासमोर हजर केला. पण आता राजांचं नशीब बलवत्तर त्यातून ते निसटले. आता आमचा काही कसूर नाही ना बाप्पा. हुजूर, विनंती इतकीच आहे की तुमची मेहर नजर आमच्यावर असावी आणि बेदनूरवर हल्ला करू नये हो. आमची सेवा तुमच्या पायाशी रुजू आहे, तशीच ती कायम राखावी एवढीच विनंती हो. हकीकत तो ये है कि आपने राजा राम को इतने दिनों से बेदनूर में पनाह दी और ये बात आपने हमसे छिपाए रखी, तो हम आपको कैसे बख्श दें.
हुजूर, मुगलिया सल्तनत को आपने धोखा दिया और इस साजिश के तहत सजा तो मिलेगी, और सजा है 8 लाख अशरफियों का जुर्माना। 8 लाख? हाँ, रानी चन्नम्मा से कहो कि उसे उसकी गद्दारी की कीमत चुकानी ही होगी। हुजूर, 8 लाख अशा रुपया म्हणजे आम्हाला आमचं राज्य विकावं लागेल की हो? काहीतरी दया दाखवा हुजूर। एक अशरफी भी कम नहीं होगी। रानी चन्नम्मा और शहजादे की खुशहाली चाहते हो तो जुर्माना अदा करना ही होगा। राणी चेन्नम्माने आपल्यासाठी जे केलंय त्याचा शब्दातही मोल नाही होऊ शकणार। मात्र भविष्यात त्यांच्यासाठी काही करता आलं तर त्यासारखा दुसरा आनंद नसेल। रानी साहिबा, हिना, काही महत्वाची खबर? रानी चेन्नम्मा ने मुगलिया सल्तनत के खिलाफ जो कदम उठाए उससे गुस्सा होकर औरंगजेब ने उनसे जुर्माने की रकम मांगी है। जुर्माना? हाँ, और रकम भारी होने से रानी साहिबा भी आज मजबूर है। इतनी बड़ी रकम वो नहीं चुका पाएंगी। औरंगजेबाने पुरेपूर वचपा काढला। राजाराम राजांना आश्रय दिल्याचे हे फळ। आपल्याला तर राणी चेन्नम्मांना मदत करावीच लागेल। आणि साहेब, आपलं म्हणणं तत्वता मान्य आहे, पण तरी आपण कितीही आटापिटा केला तरी राणी चेन्नम्मांना मदत करू शकत नाही। शंकराजी, ही वेळ व्यवहारातले फायदे तोटे बघायची नाहीये। राणी साहेब, व्यवहार नाहीच आहे, पण आपल्या मराठी राज्याची स्थिती पहा आपण। राणी साहेब, गेली 10 वर्ष औरंगजेबाच्या आक्रमणामुळे खिळखिळ झालंय आपलं स्वराज्य। रायगड पडला, लुटला गेला, रयत थाऱ्यावर नाही। गावाच्या गावं आजही बेचिराख होत आहेत, त्यामुळे सारा वसुली नाही। मग अशा परिस्थितीत राणी साहेब, आपण मदत ती कशी करणार आहोत? शंकराजी म्हणतायत त्याप्रमाणे अवस्था फारच नाजूक आहे। अहो, गेली 10 वर्ष राज्यात स्थिरता उरलेलीच नाहीये, आणि याही परिस्थितीत टिकून राहण्याचा आपला दुर्दम्य अट्टहास हीच काय ती आजची आपली दौलत। आणि हो राणी साहेब, आणखीन एक गोष्ट आपण ध्यानात घ्या। हे बेदनूर राज्य छोटस असलं तरी संपन्न आणि श्रीमंत आहे। आजपर्यंत या राज्याने परकीय आक्रमणाची झळाळी कधीच सोसली नाही। परदेशी आवक जावक आहे त्यांची, आणि अशा श्रीमंत राज्याला जी खंडणी परवडत नाही ती खंडणी आपण कशी काय द्यावी? निव्वळ अशक्य। अव्वा, आपण अण्णांचा सल्ला ऐकायला हवा होता का? राजाराम राजेंना मदत करून चूक केली असं नाही ना? अजिबात नाही। निर्णय आम्ही स्वतः घेतला होता, कुणाचाच दबाव नव्हता हो आमच्यावर। बसप्पा, कधीही आपण घेतलेला निर्णय भीतीपोटी बदलायचा नसतो बघा। त्यात कधीही फायदे तोटे असे शोधायचे नसतात हो। समोर जरी मरण चालून आलं तरी आपण आपल्या निर्णयावरती ठाम राहायचं असतं बघा। छत्रपती हे आपले आदर्श आहेत बघा, आणि आपल्या आदर्शावरती श्रद्धा ठेवून पाऊल पुढे टाकणं हेच तर जगणं असतं की हो। अव्वा, पण बादशाहांना हाच गुन्हा वाटतो की हो? कोण बादशाह हो? त्याची पत्रास कोण कशाला ठेवे? बसवप्पा, पायावर चढलेली मुंगी सुद्धा कडकडून चावा घेते बघा। भलेही पुढच्या क्षणाला ती चिरडली जाणार असेल, मग आपण कशाला घाबरायचं? कुणी येऊन जर आपल्या डोक्यावर पाय ठेवणार असेल तर त्यांनाही कळलं पाहिजे की आपला फणा विषारी आहे म्हणून। पण आपण पराभूत आहोत अव्वा, खंडणी द्यावीच लागेल त्यांना। देऊ, जरूर देऊ हो, पण स्वत्व नाही सोडणार बघा। पुरंदरेच्या ताहामध्ये छत्रपतींनी सगळं काही गमावलं होतं, पण स्वत्व नाही सोडलं बघा।
आम्ही खंडणी देऊ, आणि जर नाही देऊ शकलो तर आजन्मभर कैद पत्करू. पण तरीही आमची हार नसेल बघा. हार पत्करून शिवप्पा नायकाच्या कीर्तीला आम्हाला काळीमा नाही फासायचा. राणी चेन्नम्माने स्वतःचा जीव पणाला लावून आमची मदत केली. स्वराज्याचा धनी सुरक्षित ठेवला. ह्यात कसलाही स्वार्थ नाही किंवा आमच्याकडून कसलीही अपेक्षा नाही केली. पण म्हणून का आम्ही स्वस्थ राहावं? काय करू शकलो आम्ही त्यांच्यासाठी? काहीच नाही. का? आम्हाला काही करणं शक्य नव्हतं? मराठी राज्याची दानत आज इतकी खालावली. आज राणी चेन्नम्मा अडचणीत आहेत. गरज नसतानाही त्यांनी एक वादळ त्यांच्या राज्यावर उडावून घेतलंय. आणि आम्ही आमचे दगडाखाली अडकलेले हात सोडवून घेऊन असा पळ काढायचा? इतके कृतज्ञ कसे आम्ही? नाही, काहीतरी करायलाच हवं. पण कसं आणि काय? काहीच सुचत नाही. कारभाऱ्यांचं म्हणणं आहे राज्य अडचणीत आहे. त्यांचं म्हणणं तरी कसं खोटं म्हणावं? मात्र एक जाणवतं, स्थिती काही असली तरी मदत करण्याची तयारी मनापासून असायला हवी. पोट भरल्यानंतर अन्न वाटणं याचं कौतुक नसतं. आवाहन ते असतं जेव्हा आपण उपाशी राहून दुसऱ्यांचं पोट भरण्याचा विचार करतो. कोणत्याही स्थितीत आपण आपली कृतज्ञता राखायला हवी. आम्ही काहीतरी करू. छत्रपतींची दानतही त्याच तोलामोलाने जपावी लागेल. त्याला आम्ही कलंक लागू देणार नाही. हुजूर, राज्याच्या हितासाठी तरी आमच्यावर मेहरबानी करावी हो. अहो, एवढा दंड भरणं आम्हाला नाही हो जमायचं बाप्पा. तिवन्ना जी, आपने पूरी बात तो सुनी ही नहीं. हम ये जुर्माना आपसे अभी भरने के लिए नहीं कह रहे हैं. हुजूर, आपण किती दयाळू असता हो. उसी रहमदिली से हम आपको हुक्म देते हैं कि जुर्माना तो अदा करना ही होगा, और वो भी कल तक. कल तक? हाँ, तब तक आप अपने रियासत को नीलाम भी कर सकते हो या जो चाहे कीजिए, पर कल तक जुर्माना अदा करना ही पड़ेगा, वरना रानी चेन्नम्मा से कहो कि नतीजा भुगतने के लिए तैयार रहे. जाओ. यहाँ पना एक बेशकीमती खबर लाए हैं हम. खबर कैसी है ये हम तय करेंगे. खबर बताओ. हुजूर, मराठों का एक खंदा सिपा सालार हमारे पनाह में आया है. अच्छा? और तो और उनका एक नामचीन किला भी हमें देने के लिए तैयार है. ले लो, छोड़ना मत. वो जो चाहता है उसे दे दो, लेकिन किला ले लो. लगता है ये मराठे जंग की तंगी से परेशान है. उसे कहो वो और जितने किले दिलवा सकता है दिलवा दो, हम सारे खरीद लेंगे. जी. दगा राणी साहेब, दगा. काय झालं अमात्य? राजांना काही राजे सुखरूप आहेत, पण अमात्य, थांबा, तुम्ही या इथे. बसा 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 बसा. मी पाणी आणतो. लवकर. हा हो, घ्या.
तुम्ही नीट श्वास घ्या पंतमात्य आणि मग सांगा कुणी कुणाला दगा केला. आपलाच विश्वासू माणूस पाठीत खंजीर खुपसून गेला. धनाजी जाधवराव. जाधवराव काय केले जाधवरावने? विश्वासघात. स्वराज्यातील एक नामचीन गड मुघलांना आंदण दिला जाधवरावांनी. काय?